नमस्कार मित्रांनो, मी विजय मोरे सम्यक कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेफ्ट, राईट आणि मिड या फॉर्म्युल्याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी मी काही नंबर्स घेतलेले आहेत आणि या नंबर्समध्ये आपल्याला डाव्या बाजूचे काही नंबर, उजव्या बाजूचे काही नंबर आणि मधले काही नंबर वेगवेगळे करायचे आहेत. तर त्यासाठी आपण बघणार आहोत सुरुवातीला लेफ्ट फॉर्म्युला. मित्रांनो, शब्दामधील डाव्या बाजूची अक्षरे वेगळी करण्यासाठी लेफ्ट फॉर्म्युल्याचा उपयोग केला जातो. तर त्यासाठी टाईप करा इक्वल टू लेफ्ट, ब्रॅकेट ओपन करा. त्यानंतर आपल्याला टेक्स्टमध्ये ज्या सेलमधली डाव्या बाजूची अक्षरे वेगळी करायची आहेत त्या सेलचा ॲड्रेस घ्यायचा आहे. त्यानंतर कॉमा द्या. पुढे आपल्याला दिलेले नंबर ऑफ कॅरेक्टर म्हणजेच तुम्हाला शब्दामधील किंवा त्या नंबरमधील डाव्या बाजूचे किती नंबर वेगळे करायचे आहेत तेवढे नंबर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूचे 3 नंबर वेगळे करायचे आहेत. तर त्यासाठी मी या ठिकाणी 3 नंबर टाईप करतो. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज करून एंटर करा. तर तुम्ही बघू शकता ह्या नंबरमध्ये डाव्या बाजूचे 3 नंबर हे वेगळे झालेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी मी फॉर्म्युला ड्रॅग करून घेतो. पुढे बघणार आहोत आपण राईट फॉर्म्युला. शब्दामधील उजव्या बाजूची अक्षरे वेगळी करण्यासाठी राईट फॉर्म्युल्याचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो, आपल्याला या नंबरमधले उजव्या बाजूचे 3 नंबर वेगळे करायचे आहेत. तर त्यासाठी टाईप करा इक्वल टू राईट, ब्रॅकेट ओपन करा. त्यानंतर टेक्स्टमध्ये ज्या सेलमधले नंबर तुम्हाला वेगळे करायचे आहेत त्या सेलचा ॲड्रेस घ्या. त्यानंतर कॉमा द्या. पुढे फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ कॅरेक्टर म्हणजेच या सेलमधले उजव्या बाजूचे किती नंबर तुम्हाला वेगळे करायचे आहेत ते नंबर आपल्याला या ठिकाणी टाईप करायचे आहेत. तर आपल्याला इथे सुद्धा उजव्या बाजूचे 3 नंबर वेगळे करायचे आहेत. तर त्यासाठी आपण इथे टाईप करतोय 3. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा. तर तुम्ही बघू शकता की या नंबरमध्ये शेवटचे जे 3 नंबर आहेत 718 नंबर आपल्याला या ठिकाणी वेगळा झालेला दिसतोय. त्यानंतर फॉर्म्युला ड्रॅग करून घ्या. पुढे बघणार आहोत आपण मिड फॉर्म्युला. शब्दामधील मधले काही अक्षर वेगळे करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला मिड फॉर्म्युल्याचा उपयोग करता येतो. तर मित्रांनो, या मधले काही नंबर आपल्याला वेगळे करायचे आहेत. तर त्यासाठी टाईप करा मिड, ब्रॅकेट ओपन करा. त्यानंतर टेक्स्टमध्ये त्या सेलचा ॲड्रेस घ्या, कॉमा द्या. त्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला या ठिकाणी दिलेला स्टार्ट नंबर म्हणजेच तुम्हाला या नंबरमधून कोणत्या नंबरपासून नंबर वेगळे करायचे आहेत. तर आपल्याला या ठिकाणी 863 हे मधले नंबर वेगळे करायचे आहेत. तर या ठिकाणी 8 नंबर जो आहे तो 4थ्या क्रमांकावर आहे. तर त्यासाठी आपण स्टार्ट नंबर या ठिकाणी देतोय 4 नंबर. त्यानंतर कॉमा द्या. पुढे नंबर ऑफ कॅरेक्टर म्हणजेच तुम्हाला 4 नंबर पासून पुढचे किती नंबर वेगळे करायचे आहेत. तर आपल्याला 3 नंबर वेगळे करायचे आहेत. तर त्यासाठी या ठिकाणी मी 3 नंबर टाईप करतो. ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 863 जे मधले नंबर आहेत ते वेगळे झालेले आहेत. त्यानंतर इथे सुद्धा मी फॉर्म्युला ड्रॅग करून घेतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेफ्ट, राईट, मिड या फॉर्म्युल्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.